भूत पिशाचे खरोखर असतं? बरं, की देव असतो? देव असतो? मग भूत पण असेल की. बरोबर ना? एक बलाढ्य राष्ट्र आहे अमेरिका, आणि तिथे भूतांचा विमा निघतो, माहिती ना? भूतांचा विमा? सर्च ऑन गुगल. भूतांचा आत्म्यांचा विमा निघतो. म्हणजे आत्मा आहे, मग आत्माच भूत बनतो. आपण सनातनातून खूप साऱ्या गोष्टी शिकलोय, पण आजकाल काय झालं, लोकांना विज्ञान म्हणजे खूप काही वाटतं, पण लोक हे विसरतात की सनातनापासूनच विज्ञान आलंय. धन्वंतरी सनातनापासून आले, आणि तेच आत्ता आपण त्यांना डॉक्टर्स म्हणतो. पण ज्यावेळी तुम्ही हवा आहे परंतु ती दिसत नाही, तरीही तिच्यावर आपण विश्वास ठेवतो, तशाच पद्धतीने परमेश्वर ही एक शक्ती आहे हे सर्वांनी मान्य केलंय. जर पॉझिटिव्ह एनर्जीज आहेत तर तिथे निगेटिव्ह एनर्जीज पण आहेत, आणि हे सायन्सने पण मान्य केलंय. बिकॉज लोक, तू बघितलं असेल की बऱ्याच वेळेला पॅरामीटर्स असतात पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीजसाठी, ज्या पॅरामीटर्सचा उपयोग केला जातो. तर बऱ्याच ठिकाणी सायंटिस्टनी या सगळ्या गोष्टी नोटीस केल्या आहेत, आणि अंधश्रद्धा म्हणून नाही, पण सायन्स म्हणून या सगळ्या गोष्टींचा खूप वेळेला उलगडा झाला आहे की येस, की तिथे निगेटिव्ह एनर्जीज पण आहेत, आणि पॉझिटिव्ह एनर्जीजच्या बाबतीत तर सर्वांना माहितीच आहे. सो येस, मी मानते की भूत असतात. बरोबर, कारण जसं तुम्ही म्हटलं ना सायन्सच्या हिशोबाने की एनर्जी कधी जात नाही, कधी नष्ट होत नाही, ती फक्त एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये जाते. येस, कन्वर्ट होते. हां, तर आपण जर हे आयुष्य जगतोय तर ही एनर्जी आहे, तर ते कुठेतरी जात असेल. तर ह्याच्यात आपण बघायला गेलो तर आपल्या इकडे खूप त्याला अंधश्रद्धा म्हणून दाबलं जातं, पण आपण जेव्हा वेस्टमध्ये US वगैरे जातो तिकडे ह्याचा अभ्यास केला जातो. येस, आणि ह्याचे स्पेशली वेगवेगळे सायंटिस्ट वगैरे ह्याचा खूप अभ्यास करतात. आपल्याकडे पण सायंटिस्ट आहेत की. आता जसं मी दशमहाविद्या आणि तंत्रसाधनांमध्ये डॉक्टरेट केली, म्हणजे मी संशोधन केलं. संशोधन करणं म्हणजेच त्या गोष्टींचा उलगडा करणं किंवा डीपली जाऊन त्या गोष्टींबद्दल माहिती आहे. सेम ते तिकडे काय करताय, आत्मा काचेतून कसा बाहेर जातो, काच तडकते का, ते सगळं रेकॉर्ड करतात. सो इथे आपण खरंच तंत्र होते का सनातनामध्ये, खरंच देवांच्या शक्ती होतात का, खरंच सनातन आहे का, खरंच यंत्र तंत्र मंत्र या गोष्टींचा वशीकरणाचा काही प्रभाव आहे का, याचं संशोधन हे आपले तांत्रिक लोक करतात. हे एका प्रकारचे सायंटिस्टच. बरोबर, अगदी बरोबर.